हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज वेगळ्या व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत सप्तशृंगीला आणि या गडावरती बघू शकता खूपच धमाल केलेली आहे। धुकं, पाणी, माकडं, वारा, पाठीमागचं खूप छान एकदम असं सौंदर्य भरून आलेला जो आहे गड आहे तो सप्तशृंगी गड आहे। या गडावरती आम्ही जाता जाता खूप छान एन्जॉय केला, रिटर्न येतानाही खूप छान एन्जॉय केला। एक मुक्काम आम्ही गडावरती होतो, सकाळी पोहोचलो तेव्हा खूप धुकं होतं, चहा पिण्याची उत्सुकता लागली, चहा ऑर्डर केला। चहा ऑर्डर केल्यानंतर तो जो मोह होता की बाहेर पण बर्फ, बाहेर पण धुकं, आत पण धुकं। नमस्कार, बघू शकता सध्या नाशिक वणीमधलं जे वातावरण आहे, वणीच्या गडावरती एकदम पूर्णपणे धुकं आणि कुंड आहे ते कुंड पूर्णपणे खाली आहे। पाठीमागचे जे काही सेवक आहेत ते कुंड साफ करण्याचा कार्य करताय, ते कुंड साफ करताय आणि इथं तुम्हाला कुंडाच्या शेजारी स्नान वगैरे करण्यासाठी किंवा बाथरूम करण्यासाठी पण जागा आहे, तर त्यामुळे इथे तिथे बसून आपण घाण करू नये। ओके, थँक्यू। आपण आता जाणार आहोत महादेवाच्या पिंडीकडे आणि महादेवाच्या पिंडीकडे जाऊन महादेवाचे मनोमन दर्शन घेऊन महादेवांना साकडं घालणार आहोत की हे देवा, आमच्या गावाकडे शेतीकडे पाऊस पडू दे आणि गावाकडे पावसाची खूप गरज आहे, असं वणीला आणि महादेवांना दोघांनाही साकडं घालूयात। आपण आता जातोय या ठिकाणी। इकडे गेल्यानंतर आपल्याला एक मूर्ती दिसेल, देवाची मूर्ती, जी अर्ध नारी आणि अर्ध नर आहे। आता आपण पाहू शकता खूपच प्राचीन मंदिर आहे हे मंदिर, महादेवाचे मंदिर आहे, अति प्राचीन मंदिर म्हणून हे ओळखले जाते। तर आपण या मंदिराचा आतून पण व्ह्यू बघूया आणि बाहेरून पण व्ह्यू बघूया। खूप पुरातन तत्वामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे। बाहेर नंदी राजा होते, आतमध्ये गेल्यानंतर आम्ही मंदिराची अवस्था बघितली, खूप छान होती। तसं पाहता मंदिरामध्ये पाणी टिपकत होतं, म्हणजे पाय घसरून पडण्याची शक्यता होती, पण अति प्राचीन असल्यामुळे खूप छान वाटलं। मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही वरती गडाच्या दिशेने परत निघालो। गडाच्या दिशेने जात असताना आम्हाला वाटानं धुकं आणि वारे याचा सामोरे जावं लागलं। तसंच प्रसादासाठी आम्ही काय घ्यावं याचा विचार घेतला, मग एक प्रसाद घेतला, ओटी घेतली, खना नारळाची ओटी जी असते देवीसाठी, ती ओटी घेऊन आम्ही नारळ फोडले आणि वरती पायऱ्याच्या दिशेनं, इथे जाण्यासाठी दोन प्रकार आहेत, एक रोपवे आणि एक पायऱ्याचा। तर आम्ही पायऱ्याचा निवडला कारण आम्हाला जाण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता पायऱ्याने। रोपवेनं जाण्यात ती मजा नाही, कारण जेव्हा आपण कष्ट घेतो तेव्हा कळतं की आपण कुठंतरी काहीतरी श्रम मिळतो, काहीतरी होतं आहे, त्यामुळे आपण ते कष्ट घेतले पाहिजे। आता आमच्यासोबत आमचे मित्र पाटील होते आणि त्यांनी पण खूप मेहनतीने पायऱ्या चढल्या आणि माझ्यापेक्षा फास्ट, फ्लेक्झिबिलिटी माझ्यापेक्षाही जास्त गतीने ते पायऱ्या चढत होते। शक्यतो ते पळत होते, तुम्हाला समोर दिसेलच की ते कशी पळत आहे। आता आपण बघू शकता पाटील पळता आहेत। पाटीलने अशा बऱ्याचशा पायऱ्या की एकामागे एक ते पळत सुटले होते, तसंच मीही पायऱ्या मोजत जात होतो। प्रत्येक जिना संपल्यानंतर पायरी आहे आणि त्या जिन्यावरती पायऱ्याचा क्रमांक आहे। असं करून आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो। मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर ही रोपवेची गर्दी आणि ही पायऱ्यांवर आता आम्ही गडावरून खाली आलोत। खाली आल्यानंतर बाळासाठी काही खेळणी घ्यायची होती, मग खेळणी वाजून बघितली। वाजेवर पाठवलं थोडंसं, बस बस, अरे बस, तूच दिसायला मला पुन्हा काय घ्यायचं, हवा लागायली ते डगमग काऊन फिरायला। आता हा माहोल बघू शकता, हा आम्ही परत गाडी आणि कुंडाकडे जातो आहे। तिथे जाऊन आम्ही आमच्या गाडीमध्ये बसून परत रिटर्न निघणार होतो आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो। पाटील खूप खुश होते कारण
त्यांना अंतर्मनातून देवीच्या दर्शन घडलं होतं, अंतर्मनातून ते देवीसाठी आले होते, त्यामुळे त्यांना खूप छान वाटलं. तसंच जाताना आम्ही बाहेरचा व्ह्यू घेतला. बाहेरचा व्ह्यू बघता क्षणी एवढी ट्रॅफिक आणि एवढं धुकं की आम्हाला इंडिकेटर्स लावून जावं लागलं. तसेच आम्ही रील्स काढण्यासाठी वाटेमध्ये थांबलो होतो, पण पाटीलला शंका होती पाठीमागून एखादी गाडी येऊन ठोकून जाईल. त्या हिशोबाने आम्ही थोडंसं मनावरती ताबा मिळवला आणि आम्ही तिथून निघून आलो. वाटेनं येताना थोडीशी एन्जॉय केला. मनावर नाही ताबान फिरायला जायचं आहे बाबा असं म्हणून चालत नाही. जिथं आपलं मन करेल तिथं फिरलं पाहिजे, जिथं जायचं तिथं गेलं पाहिजे. गेल्यानंतर कळतं की कुठं काय आहे. आता हा धबधबा बघा, या धबधब्याचं सौंदर्य. नवीन गाडीचा लूक, नवीन गाडीची स्टाईल आणि या धबधब्याजवळून अशा सुंदर गाड्या जात आहे स्लो मोशनमध्ये. खूप छान वाटतं या गाड्यांना बघून, या परिसराला बघून, या वातावरणाला बघून. खरंच तुम्ही जर या महिन्यामध्ये वणीला जाताय तर आपण बघू शकता की खूप छान वाटतं. एवढं धुकं आहे, एवढं छानसं निसर्गरम्य वातावरण आहे. तिथं तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. समोर लगेचच आपण आलोत की तिथे थोडेसे माकड होते आणि इथला व्ह्यू पण नंबर 1 होता. इथून गड अर्धा खाली आलो होतो, त्यानंतर अर्धा गड उतरायचं बाकी होतं. आणि माकडांचं सौंदर्य बघा. माकडं खाण्यासाठी त्यांची तळमळ असते. कोणी काय देतं का, कोणी काय करतं का, या सर्व गोष्टी पाहून आम्ही गडावरून परत रिटर्न गेलो. थँक्यू, धन्यवाद. तुमचा खूप खूप आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा.